शीख गुरुधर्माचा अनादर करणाऱ्यांवर कठोर होते. आणि तुम्हाला हे देखील माहीत आहे की धर्माच्या मुख्य बाबींचा प्रश्न आला की शीख गुरु आपल्या स्वतःच्या मुलांचे आणि नातेवाईकांचेही पक्षपाती नव्हते, तर ते इतरांना इतर समजत होते की ते स्वतःलाही तेच मापदंड लावत होते. पवित्र शब्दाशी मुलं बेईमान असल्याचं त्यांना आढळलं तर ते त्यांच्या मुलांचाही त्याग करत असत. म्हणून जसे ते रणांगणात लढत आहेत तसेच ते स्वतःच्या पॅटर्नल टेंडन्सीजशी लढत नव्हते का? तेच मापदंड ते स्वतःला लावत नव्हते का? कृपा करून सांगा. किंवा ते फक्त एवढंच म्हणत होते की नाही, मुघल शत्रू आहेत, चला मुघलांशी लढूया. ते फक्त मुघलांशीच लढत होते की ते आपल्या लोकांशीही लढत होते? जो कोणी धर्माचा शत्रू असेल मी त्या सगळ्यांशी लढेन आणि मी त्या सगळ्यांशी तेवढ्याच द्वेषाने लढेन. ही आहे अहिंसा. मी पुन्हा सांगतो, अहिंसा म्हणजे इतरांशी चांगलं वागणं असं नाही. हा अहिंसेचा खूपच साधा आणि बालिश अर्थ आहे. मी पुन्हा सांगतो, अहिंसा म्हणजे दुसरा हा दुसरा नाहीच.